आज तुम्हाला 2 किलोचं परफेक्ट गव्हाच्या पिठाचं मेजरमेंट मिळणार आहे। त्याचबरोबर ज्या ज्या ताईंना हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा, कारण हे मटेरियल आल्यानंतर काय अनुभव आला मला तो मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याचशा ताईंच्या बऱ्यापैकी अशा कमेंट येतात की तुमची लांबड बास करा, फक्त आम्हाला रेसिपी सांगा आणि त्यामध्ये काय टाकता हे सांगा, बाकी काही सांगू नका म्हणून। आता कालसुद्धा तशीच एक कमेंट आलेली, पण ज्या ताईंनी कमेंट केल्या ना त्यांना मी पहिल्यांदाच सुरुवातीलाच व्हिडिओच्या सांगते की त्यांना मी आमंत्रण दिलेलं नाही माझे व्हिडिओ पहा म्हणून। ज्यांना आवडतात, ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे त्यांना मी जी लांबड लावते ना ती खूप गरजेची आहे। मी समजा बऱ्याच वेळेला हे खूप छान आहे, हे खूप छान आहे असं जर मी सांगत गेले आणि त्यांनी समजा या व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तोटा त्यांचा होणार आहे, तुमचा नाही होणार। ज्या ताई व्यवसाय करणार आहेत त्यांचं नुकसान होणार आहे, म्हणून मी माझे अनुभव सांगते। ज्या ज्या ताईंना माझे व्हिडिओ आवडतात त्यांनीच माझे व्हिडिओ बघा, ज्यांना आवडत नाहीत त्यांना आग्रह नाही, माझे व्हिडिओ बघा म्हणूनच असा अजिबात आग्रह नाही। यूट्यूबवरती खूप छान 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 व्हिडिओ असतात, ते तुम्ही पाहू शकता। 2 किलोसाठी इथं आपण 1 किलो पिठी साखर घेतलेली आहे। ही चाळून का घेत आहे, कारण यामध्ये गाठी झालेल्या आहेत। साखर रात्री बारीक केलेली आहे, हवामान पूर्ण थंड आहे, पावसाचं आहे, त्यामुळे यामध्ये गाठी झालेल्या आहेत। अमोनिया पावडर घालायची आहे, 20 ग्रॅम घालायची आहे 2 किलोसाठी। हवामान एकदम गार असल्यामुळं, थंड असल्यामुळं यामध्ये थोड्याशा गाठी होतात, त्यामुळं फोडून घालायचं, नसेल तर चाळून घातली पावडर तरीसुद्धा चालतं, काही फरक पडत नाही। बेकिंग पावडर 2 चमचे आणि बेकिंग सोडा 2 चमचे घालायचा आहे। यामध्ये तूप 600 ग्रॅम वापरायचं आहे। तूप हे म्हैशीचं शुद्ध आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं हे तूप आहे। बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की तुम्ही तूप कुठून आणता किंवा काय। आता तुम्हाला मी दररोज व्हिडिओ माझे येतच आहेत, तुम्हाला समजतच असेल। प्रत्येकजण जे माझ्याकडे बिस्किट बनवायला येतात किंवा मी सुद्धा बिस्किट बनवलेली आहेत स्वतः, तर त्यामध्ये असंच चांगल्या क्वालिटीचं तूप असतं। आमच्या इथं बऱ्यापैकी तूप हे मिळतं, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे। तुम्ही कधीही माझ्याकडून बघितलं आहे का मी विकतचं तूप यामध्ये वापरलेलं आहे म्हणून? क्वचित कधी तर जो तो सीझन असतो नाही का, डेअरीमध्ये जी दूध घालतात ना त्यांना त्या संस्थेकडून तुपाच्या पिशव्या वगैरे मिळत असतात, तेव्हा म्हणजे गौरी गणपतीमध्ये किंवा महाशिवरात्राला त्या पिरियडमध्ये तेवढं ना ते मला विकतचं तूप येतं बघा, किंवा इतर वेळेला नेहमी मला असंच तूप येतं। आता 2 किलोसाठी आपल्याला 1 लिटर दूध लागणार आहे। मग छोटी किटली असल्यामुळे त्या ताईंनी काय केलेलं आहे, 2 किटलीतून दूध आणलेलं आहे, नाहीतर तुम्हाला वाटेल की 2 किटलीमध्ये यांनी दूध कसं काय आणलेलं आहे। आता पीठ चाळूनच घ्यायचं आहे, मिश्रण एकत्र आधी ते करून घ्यायचं आणि मग पीठ चाळून घ्यायचं। पीठ चाळून होतंय ना तोपर्यंत मी एक अनुभव सांगते या बिस्किटाचा काय आलेला आहे ते। दिवसभर बिस्किटं चालू असतात आणि घरचं काम प्रत्येकालाच करावं लागतं, असं काही नाही की मलाच फक्त करावं लागतं, घरातलं सगळ्यांचं बघायला लागतं, घरकाम करावं लागतं, त्यातून बिस्किटं बनवायची। आणि संध्याकाळी 6 वाजता बरोबर या ताई आल्या। या ताईंचं हे माहेर आहे, या माहेरी आलेल्या आहेत आणि त्यांच्या दुसऱ्या बहिणीकडं कर्नाटकमध्ये या जाणार होत्या, म्हणून यांना उद्या सकाळ जाणार होत्या म्हटल्यावर आदल्या दिवशी सायंकाळी 6 वाजता आल्या आणि मला सांगितलं की बिस्किट बनवायचे आहेत म्हणून। मग मी म्हटलं नाही आत्ता संध्याकाळी मी बनवत नाही म्हटलं, एक म्हणजे लाईटी व्होल्टेजचा प्रॉब्लेम येतो आहे आणि दुसरं म्हणजे दिवसभर काम सुरू असतं, त्यामुळे संध्याकाळी स्वयंपाक वगैरे आवरणं किंवा घराकडं लक्ष देणं द्यावं लागतं, त्यामुळं आत्ता काही बनवणार नाही मी आणि व्यवस्थित तयार पण होत नाहीत, बेक होत नाहीत म्हणून सांगितलं त्यांना। मग मला म्हटल्या बरं ठीक आहे म्हटल्या, मी उद्या सकाळी 9 वाजता जाणार आहे, लवकर बनवून होतील का? हां ठीक आहे म्हटलं, मी लवकर बनवीनच म्हटलं। मग मटेरियल तर बघ म्हटल्या, मटेरियल बघितलं तर 2 किलोची बिस्किट बनवायची होती, यांच्या पिठाचं वजन 1 किलो 400 ग्रॅम भरलं। बरं ठीक आहे म्हटलं। मग म्हटल्या साखर बघ, साखर बघितली तर साखर त्यांनी 2 किलोसाठी जवळजवळ 1.5-2 किलो साखर आणलेली, पण न बारीक करता अख्खी साखर आणलेली। झालं हे तिसरं झालं। त्यानंतर मला म्हटल्या बरं दूध बघ म्हटल्या, दूध बघितलं तर 600 मिली कसं तर होईल, आपल्याला लागणार होतं
1 लिटर, तर इथं अर्धा लिटराने अगदी थोडंसं वर होतं. म्हणजे काय, मटेरियलसुद्धा व्यवस्थित नव्हतं. या परिस्थितीत अचानक बिस्किटं करणं कसं शक्य होणार सांगा बरं. मग त्यांना मी सांगितलं तूप तेवढं व्यवस्थित होतं. त्यांना मी सांगितलं तूप असू दे म्हटलं, हे दूधही असू दे, दुसऱ्या किटलीतून दुसरं मला दूध घेऊन या आणि बाकीचं हे साखर पण बारीक करून घेऊन या म्हटलं आणि पीठ पण व्यवस्थित घेऊन या. त्यांनी 1 तासाभरानंतर त्यांच्या भाच्याला पाठवलं, म्हणजे भावाच्या मुलग्याला मटेरियल दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 वाजता त्यांचा कॉल आला मला, बिस्किटं बनवली का, तयार झाली का म्हणून. मी फक्त स्वयंपाक माझा आवरलेला आणि आहोंना नाश्ता करून दिलेला होता. तोपर्यंत त्यांचा फोन आला की बिस्किटं तयार झाली आहेत का म्हणून. मग त्यांना सांगितलं ताई बिस्किटं एवढ्या लवकर होणार नाहीत, कारण माझं घरकाम सकाळची निदान स्वयंपाक, नाश्ता असू दे, देवपूजा, लोटझाड, कपडे भांडी मागं राहिली तरी चालतील, पण बाकीचं हे महत्त्वाचं देवपूजा वगैरे सकाळी लवकर केल्यानंतर बरं वाटतं ना, आणि लवकरच करायला हवी ती. आणि त्यांना सांगितलं की आणखीन एक अर्ध्या तासानंतर मी करायला घालणार आहे म्हणून. त्या म्हटल्या नाही आत्ताच करायला घ्या, मला लवकर जायचं आहे, कर्नाटकमध्ये मला जायचं आहे म्हणून. त्या 15 मिनटात तर आमच्या घरी आल्या. मग काय, मी सगळं काम जिथल्या तिथं ठेवलं. सगळ्या घरातलं झाडून काढायचं झालेलं, फक्त हॉल राहिलेला. हॉल फक्त झाडून काढला, मी पोर्चसुद्धा झाडून काढला नाही. जिथल्या तिथं काम ठेवलं आणि पीठ मळायला घेतलं. मळलंसुद्धा. व्होल्टेज येईल म्हटलं. व्होल्टेज इतकं सकाळी कमी होतं ना, भरपूर कमी होतं. आणि बिस्किटला जेवढा वेळ लागायचा त्याच्या डबल वेळ लागला बिस्किटं बनवायला. त्यांचं मटेरियल जेव्हा सायंकाळी आलेलं त्याच्यानंतर परत 2 ठिकाणचं 3 किलोचं मटेरियल आलेलं. म्हणजे टोटली आज मला 5 किलोची बिस्किटं बनवायची होती. आज लेट व्हिडिओ काय येत आहे की 5 किलो व्हिडिओ बनवून जी सुरुवातीला मी ही 2 किलोची बिस्किटं बनवली ना, तो एडिट करून तुमच्यापर्यंत यायला वेळ लागला. त्यामुळे 1 वाजून 10 मिनिटांनी येतो ना माझा व्हिडिओ, तो आता तासभर का असे ना वेळाने येत आहे. 1 लिटर दूध यामध्ये घालून पीठ लुसलुशीत मळून घेतलं आणि त्यांनी मला हे मटेरियल काढून दिलेलं. आणि वेलची पूड, तीळ हे सगळं त्यांनी आणलेलं होतं, मलाही माहिती होतं, पण हे घालायचं राहूनच गेलं होतं. मग नंतर त्यांच्याच लक्षात आलं, त्या पुढ्या साईडला होत्या, हे घालायचं राहिलेलं आहे. मग वरून घातलं ते. भरपूर वेलची, जायफळ, सुंठसुद्धा होती यामध्ये, ते घालून घेतलं. परत थोडं एकजीव पिठाचं केलं आणि आता याचे रोल बनवायचे आहेत आणि गोळेसुद्धा बनवायचे आहेत. आता अशी बिस्किटं कोणाला हवी असतील तयार रेडीमेड, तर आपण ऑर्डर घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि परवा दिवशी म्हणजे गुरुवारपासून आपण ही ऑर्डर घेत आहे. जर तुम्हालाही अशी बिस्किटं घरबसल्या जर खायला हवी असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करा, हाय पाठवा. फक्त हाय पाठवल्यानंतर तुम्हाला बिस्किटाचे रेट मिळतील. त्यानंतर तुम्हाला जर ते दर पटले तर कुठली आणि किती हवी आहेत असा मेसेज करा. त्यानंतर पेमेंट करावं लागेल. पेमेंट घेतल्याशिवाय कुठलीही ऑर्डर फिक्स होणार नाही. पेमेंट झाल्यानंतरच ऑर्डर ही फिक्स होईल. कोणाला जर गव्हाच्या पिठाची गुळातील बिस्किटं हवी असतील त्यांनी लगेच मेसेज करा. म्हणजे उद्या सोमवार आहे, ही ऑर्डर मी टाकणार आहे. लवकरात लवकर तुम्हाला ही ऑर्डर फिक्स होईल. गुळाची बिस्किटं फक्त 1 किलो शिल्लक राहणार आहेत. जी बनवणार आहे त्यातील फक्त 1 किलो शिल्लक राहणार आहेत. त्यामुळं लवकरात लवकर बुकिंग करा. बऱ्याचशाच ताई व्हॉट्सअपवरती मेसेज करत आहेत की कोल्हापूरमध्ये तुम्ही कुठं राहता आणि तुम्हाला आम्ही मटेरियल दिलं तर तुम्ही मजुरीवरती ही बिस्किटं बनवून देणार का. तर मी ही बिस्किटं बनवून देणार नाही. हे फक्त आमचं गाव लेवलला चालतं आणि तिथलीच फक्त मी मजुरीवर करून देते, बाकी कुठलीही करून देत नाहीत. आता ह्या ज्या ताई आहेत ना, त्यांचं हे आमचं गाव आहे, ते माहेर आहे,
त्यामुळं या ताईंना ही बिस्किटं मिळत आहेत. शिवाय या त्यांच्या बहिणीकडं कर्नाटकमध्ये घेऊन जाणार आहेत, पण या स्वतः घेऊन जाणार आहेत. त्यामुळं अशा पद्धतीनं ती बिस्किटं जाऊ शकतात. पण डायरेक्ट माझ्याकडे येऊन ती बिस्किटं करायला वगैरे अजिबात तसं होत नाही, कारण ऑलरेडी खूप गर्दी असते बिस्किट बनवायला. त्यामुळं माझ्याकडून ते होणार नाही. तुम्हाला जर बिस्किटं बनवूनच हवी असतील तर तुम्ही जवळच्या बेकरीतून बेक करून घेऊ शकता, किंवा आसपास तुमच्या कुठं आहे बघा, असणार आहे 100% असणारच, फक्त ते तुम्हाला माहिती नसणार आहे. कुठंतरी तुम्ही शोध त्याचा सुरू करा, तुम्हाला हे मिळूनच जाईल. असं काही नाही की बाबा हे जगातले एकमेव मीच आहे आणि मीच बनवते. बऱ्याच जण हे बनवतात, कारण जेव्हा आपण एखाद्याचा शोध घेत नाही ना तोपर्यंत ते आपल्याला समजत नाही, आणि जेव्हा आपण शोध घ्यायला सुरू करेल ना तेव्हा नक्कीच आपल्याला ते सापडतं. जे मी प्रमाण सांगत आहे ते अगदी परफेक्ट आहे. हेच प्रमाण वापरून तुम्ही बिस्किटं बनवू शकता. शिवाय एकदम मऊ लुसलुशीत हे पीठ करावं लागतं. चांगलं प्रेससुद्धा करायचं, याला गोल आकारामध्ये चांगलं प्रेस झालं पाहिजे. आणि मी सांगितलेलं सुद्धा आहे की एकदम मोठ्या बुडाची वाटी घ्यायची आहे आणि त्याला कागद घालायचा, रबर लावायचा आणि त्यानं हे बिस्किट प्रेस करून घ्यायचं आहे. जी बिस्किट बनवायला येतात ती सगळी मला मदत करतात. बऱ्याच वेळेला असं होतं की बिस्किट बनवायला येत नाहीत, तुमचं तुम्ही बनवून ठेवा म्हणून सुद्धा सांगतात. आता या ताई फक्त 2 किलोचं म्हणजे त्यांची बिस्किट आहेत ती बनवू लागणार आहेत आणि घरी जाणार आहेत. बाकीची 3 किलोचं जे मटेरियल आलेलं आहे ते आम्ही दोघंच बेक करणार आहे आणि बिस्किटसुद्धा बनवणार आहे. 160ला ओव्हनचं टेम्परेचर न्यायचं आहे आणि 160ला ओव्हन बंदसुद्धा करायचं आहे. 20 मिनटामध्ये ही बिस्किटं बेक होतात आणि एकदम खुसखुशीत, पौष्टिक आणि खायला क्रिस्पी अशी ही बिस्किटं तयार झालेली आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.